मित्रांनो नमस्कार. 10वीच्या मॅथ पेपर फर्स्ट गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी आता करत आहोत. अतिशय सोपं असणार हे प्रकरण, थोड्याशा सरावानं भरपूर गुण मिळवून देणार असं हे प्रकरण आहे. म्हणून आपण जर थोडा सराव केला तर निश्चितच भरपूर गुण हे प्रकरण आपणास मिळवून देईल. तसं तर आपण या प्रकरणाचा विचार किंवा सराव गेल्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये पण केलेला आहे. 9वीच्या वर्गात पण आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवलेली आहेत. एक थोडासा जास्तीचा भाग वेगळ्या पद्धती आपणाला या 10वीच्या वर्गामध्ये अभ्यासायच्या आहेत. सुरुवातीला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय? An equation which contains two variables and the degree of each term containing variable in one called linear equation in two variables. ही व्याख्या आपण गेल्या वर्षी पण पाहिलेली होती की ज्या समीकरणामध्ये दोन चल असतात आणि ही चल असणारी जी पद आहेत त्या दोन्ही पदांचा घातांक 1 असतो, अशा समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतो. आणि ज्यावेळी या दोन्ही समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो त्यावेळी मग त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात. When we think about two linear equations with two variables at the same time, then that called a simultaneous equations. या एक सामायिक समीकरणाचं स्वरूप हे सामान्य रूप जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स इज ax plus by plus c is equal to 0. जसे की आपण वर्ग समीकरणामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 मांडलेला होता, तसं या लिनियर इक्वेशन्स मध्ये इंटू व्हेरिएबल्स मध्ये जनरल फॉर्म ax plus by plus c is equal to 0 and here a, b, c are real numbers and at the same time a and b not equal to 0 at the same time. एक सामायिक समीकरणाचं स्वरूप, दोन चलातील रेषीय समीकरणाचं स्वरूप हे ax अधिक by अधिक c बरोबर 0 असतं. a, b आणि c हे या वास्तव संख्या असतात आणि एकाच वेळी a आणि b ची किंमत 0 असत नाही. त्यावेळी अशा समीकरणाला किंवा या मांडणीला दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असं म्हणतात. गेल्या वर्षी आपण अशी समीकरणं सोडवलेली आहेत, दोन चलातील रेषीय समीकरणं. त्यामध्ये इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल या पद्धतीचा वापर केलेला होता की चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवलं होतं. इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा वापर करून हे समीकरण सोडवायचं आहे, पण तत्पूर्वी गेल्या वर्षीचा काही भाग आपल्याला आठवतोय का आणि त्याचा वापर आपल्याला या वर्गामध्ये आल्यानंतर करायचा आहे, जेणेकरून गेल्या वर्षीच्या भागाचा उपयोग आपल्याला या वर्षात पण होणार आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी जे काही आपण ज्या पद्धतीनं हे एक सामायिक समीकरण सोडवली होती, तर त्यामध्ये जी एका चलाचा लोप करून इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल या पद्धतीचा वापर या ठिकाणी करून आपण एक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 30. ज्यावेळी दोन चलातील रेषीय समीकरण एकाच वेळी घेतो, त्यांचा एकत्रित विचार करतो, त्यावेळी यांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात. आता हे सोडवायचं आहे.
इथं गेल्या वर्षी पण आपण दोन पद्धतीचा वापर केला, तर त्यापैकी या दोन समीकरणाचा या ठिकाणी विचार करू. दोन समीकरणाचा विचार करत असताना in given two equations, in first equation coefficient of x is 2 and y is equal to 3. Coefficient y 3. In second equation coefficient of x 2 and second equation coefficient of y is 1. There are no same coefficient in each equation. या दोन समीकरणापैकी कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे असावे लागतात आणि ते या ठिकाणी आहे. चला तर मग आपण गेल्या वर्षीच्या पद्धतीचं थोडं या ठिकाणी रिव्हिजन करू. दोन समीकरण दिले, 2x minus 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. या दोन समीकरणामध्ये जे दोन व्हेरिएबल आहेत x y यांची कोएफिशिएंट जर आपण विचार केला तर x चा कोएफिशिएंट 2 आहे, x चा कोएफिशिएंट 2 आहे, इथं y चा कोएफिशिएंट 3 आहे आणि y चा कोएफिशिएंट 1 आहे. मग सेम कोएफिशिएंट असणारे जे व्हेरिएबल आहेत त्यांचा साइनचा विचार करू. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. मग जर दोन्हीही सहगुणक सारखे असतील कोणत्या तरी एका चलाचे आणि त्यांचे चिन्ह जर सारखे असतील तर त्यावेळी या दोन समीकरणांचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं. म्हणजे काय होतं की एक व्हेरिएबल इलिमिनेट होतं आणि दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत मिळते. म्हणून काय करू आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 in equation 2, 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर सेकंड इक्वेशन मधले जे एव्हरी टर्म आहे त्याचं साइन चेंज होणार आहे. म्हणून 2x चं साइन या ठिकाणी प्लस आहे तर इथं मायनस होईल, इथंही ते मायनस होईल, इथं मायनस होईल. 2x minus 2x हे 0 होतील. minus 3y minus 1y is equal to minus 4y is equal to minus 13 plus 9. यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर minus 4 येईल आणि दोन्ही साइडला हे मायनस चिन्ह असल्यामुळं ते निघून जाईल. शिल्लक 4y is equal to 4. Therefore y is equal to 4 upon 4. Y is equal to 1. The value of variable y is equal to 1. Substitute this value of y in equation first or second, any equations. Therefore, substituting value of y is equal to 1 in equation first. Then we get 2x minus 3y is equal to 9. This is our first equation. Therefore, 2 into 2x minus 3 into 1 is equal to 9. Here we substitute value of 1 in equation first. या ठिकाणी मिळालेली y ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवली y च्या जागी आणि मग आपल्याला मिळतं 2x minus 3 is equal to 9. 3 into 1 3. 2x is equal to, हे 3 या साइडला घेऊ आपण, 9 plus 3. 2x is equal to 12. X is equal to 12 upon 2. Therefore,
x is equal to 6. We get x is equal to 6. आपल्याला x ची किंमत 6 मिळाली. एकंदरीत दोन्ही किमती या ठिकाणी आपल्याला मिळतात. एक x ची किंमत 6 मिळते, दुसरी y ची किंमत 1 मिळते. Therefore x, y is equal to 6, 1. ज्या क्रमाने आपण इथं मांडणी केली आहे चलांची x, y, तर मांडणी करताना अगोदर x ची किंमत आणि त्यानंतर y ची किंमत याच पद्धतीने आपणास मांडणी करायची. हे गेल्या वर्षी आपण अभ्यासलंय. या वर्षी सुद्धा या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे. अनेक वेळा ही पद्धत वापरायची आहे, जेणेकरून ही पद्धत सोपी आहे. या पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला ते पटकन एक सामायिक समीकरण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स आपल्याला लवकरात लवकर सोडवता येईल. म्हणून या पद्धतीचा आपण अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता आपण हीच दोन दिलेली इक्वेशन्स आपण दुसऱ्या आणखी वेगळ्या पद्धतीने सोडवू. जी पद्धत गेल्या वर्षी सुद्धा आपण वापरलेली होती. पुटिंग व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन इक्वेशन सेकंड, देन वी गेट द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. की या ठिकाणी समीकरण 2 मध्ये पहा, या दुसऱ्या समीकरणामध्ये इन सेकंड इक्वेशन here coefficient y is 1, therefore we select equation number 2 for taking value of y. इथं हे इक्वेशन घेतल्यानंतर, हे समीकरण घेतल्यानंतर y ची किंमत लगेच काढणं आपल्याला सोपं जात आहे आणि म्हणून आपण या दुसऱ्या समीकरणाची निवड केली. मग कधी कधी असं असेल की वरच्या इक्वेशन मध्ये, पहिल्या इक्वेशन मध्ये फक्त y असतील किंवा x असतील, तर ज्यामध्ये ज्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे असं कोणत्या इक्वेशन मध्ये आहे ही माहिती अगोदर घ्यायची आणि मग त्या समीकरणाची निवड आपल्याला करायची. मग इथं या दुसऱ्या समीकरणामध्ये y ची किंमत, y चा सहगुणक 1 आहे, कोएफिशियंट 1 असल्यामुळं आपण दुसरं इक्वेशन सिलेक्ट केलं. Therefore 2x, इथं y ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून बाय इक्वेशन 2 y is equal to, हे 2x या बाजूला ट्रान्सफर करू आपण, 13 minus 2x. We get value of y is equal to 13 minus 2x. ही व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू y च्या जागी. Therefore 2x minus 3y is equal to 9. ही किंमत कोणती y ची मिळालेली आता, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू आणि म्हणून y ची किंमत मिळाली आहे 13x minus 2x, 13 minus 2x. 2x is equal to 13, हे 3 ला 3 राहतील, y च्या जागी मांडू, 2x minus 3 into 13 minus 2x is equal to 9. आणि मग 2x minus product 39 minus minus plus 3 into 2x 6x is equal to 9. Addition of 2x plus 6x is equal to 8x minus 39 is equal to 9. Minus 39 आपण या साइडला घेऊ. 2x is equal to 9 plus 39. 8x is equal to 48. X is equal to 48 upon 8. Therefore x is equal to 6. x ची व्हॅल्यू 6 मिळाली आहे. ही व्हॅल्यू आपण इथं जी किंमत मिळाली होती y ची, y बरोबर 13 minus 2x, y is equal to 13 minus 2x, यामध्ये सबस्टिट्यूट करू. Therefore y is equal to 13 minus 2x. x ची व्हॅल्यू 6. y is equal to 13 minus 2 into 6. y is equal to 13 minus 12. y is equal to 1.
here we get y is equal to 1, x is equal to 6. Therefore x comma y is equal to 6 comma 1. या पद्धतीनं y च्या आणि x च्या दोन्ही किमती आपणास या ठिकाणी मिळालेल्या आहेत. अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही घ्या, त्याचा सराव करा आणि याचा सराव आपल्याला ज्या पुढच्या मेथड आहेत की युजिंग ग्राफ आणि क्रॅमर्स रूल किंवा ज्यावेळी शाब्दिक उदाहरणे येणार आहेत, आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम येणार आहेत, त्यामध्ये या पद्धतींचा वापर अतिशय महत्त्वाचा असणार आहे. म्हणून तुम्ही या पद्धतीचा आणखी उदाहरणं घेऊन सराव करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ते शेअर करा, जेणेकरून तुम्हाला या प्रकरणाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील.